नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री ह्या लेसन मध्ये। ही सिरीज आपण बनवत आहोत, एकदम छोटी सिरीज आहे, फक्त 4 व्हिडिओची। आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे तो ह्या लेक्चरचा शेवटचा व्हिडिओ आहे, ठीक आहे। आणि ह्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एका महत्त्वाच्या कन्सेप्टला की जिचं नाव आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन। खूप महत्त्वाची कन्सेप्ट यासाठी आहे की ही कन्सेप्ट तुम्हाला थेअरीसाठी पण इम्पॉर्टंट असणार आहे आणि प्रॅक्टिकलसाठीही इम्पॉर्टंट असणार आहे। दोन्ही पण ठिकाणी तुम्हाला ही अप्लाय करायची आहे। तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन विचारले तर ते अटेम्प्ट करता आले पाहिजे आणि प्रॅक्टिकली तुम्हाला काही परफॉर्म करायचं असेल तर तिथेही तुम्हाला ते अप्लाय करता आलं पाहिजे। ओके, म्हणजे 11वीला आणि 12वीला तुम्हाला खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट ह्या बेसिक कन्सेप्टनी क्लिअर होऊन जाणार आहे, ठीक आहे। तर आपण जास्त वेळ न घालता आपल्या लेसनला सुरुवात करूया। इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री आणि हे शेवटचं लेक्चर आहे की ज्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन्स बद्दल डिस्कशन करणार आहोत, ठीक आहे। पण हा टॉपिक डिस्कस करण्याच्या अगोदर तुम्हाला सोल्युशन माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे। सोल्युशन्स कशाला म्हटलं जातं याची बेसिक माहिती जर तुम्हाला असेल तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन फाइंड आउट करता येईल आणि म्हणून आपल्याला अगोदर सोल्युशन बद्दल माहिती करून घ्यायची, ठीक आहे। सोल्युशनचे वेगवेगळे अर्थ आहेत। इथं मी जो तुम्हाला शिकवण्यासाठी घेतलेला पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचे आहेत सोल्युशन्स म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट एकत्र केल्यानंतर तयार होणारं मिक्सचर, हो की नाही। ज्यावेळेस आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट एकत्र करतो, कंपोनंट सगळ्यांना समजतं ना, घटक मराठीमध्ये त्यांना म्हटलं जातं। 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स जर तुम्ही एकत्र केले तर ते मिक्सचर तयार होतं। त्या मिक्सचरलाच केमिस्ट्रीमध्ये म्हटलं जातं सोल्युशन्स, ठीक आहे। सोल्युशन म्हणजे काय, बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये एक गैरसमज असतो। गैरसमज नाही पण एक कन्सेप्ट फिट बसलेली असते, ती म्हणजे काय की एखादा सॉलिड लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह केला की तयार होणार जे आहे त्याला सोल्युशन म्हणायचं, ठीक आहे। पण ती कम्प्लीट कन्सेप्ट नाहीये, कम्प्लीट अंडरस्टँडिंग तुम्हाला त्याने होणार नाहीये। तुम्हाला सोल्युशन म्हणजे काय ते माहिती करून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस जर एकत्र केले तर तयार होणारं जे मिक्सचर आहे त्याला म्हटलं जातं सोल्युशन। मग ते काही पण असेल, ठीक आहे। म्हणजे तुम्ही सपोज भेळ घेतली तुमची खाण्याची, तर भेळीमध्ये खूप सारे कंपोनंट एकत्र ऍड केले जातात, हो की नाही। सरबत जर तुम्ही तयार केला, सरबतमध्ये खूप सारे कंपोनंट ऍड केले जातात। मग हे जे आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सचं कॉम्बिनेशन आहे त्यांना आपण काय म्हणूया, मिक्सचर म्हणूया, ठीक आहे। आणि मिक्सचरलाच केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे, सोल्युशन। मग तुम्हाला विचारलं काय सोल्युशन म्हणजे काय असं कोणी, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे सोल्युशन इज द कॉम्बिनेशन ऑफ किंवा मिक्सचर ऑफ हा शब्द आपण यूज करू, मिक्सचर ऑफ टू और मोर सबस्टन्सेस। 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस तुम्ही जर एकत्र केले तर तयार होणारे जे असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, सोल्युशन। मग तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल इथं लिहू शकता, एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, हो की नाही। वेगवेगळे एक्झाम्पल जे तुम्हाला डेली लाईफमध्ये आढळतील तुमच्या आजूबाजूला की जिथे कॉम्बिनेशन झालेलं आहे वेगवेगळ्या सबस्टन्सचं, तर त्याला तुम्ही सरळ सरळ काय म्हणायचं, सोल्युशन म्हणायचं, ठीक आहे। आणि मग आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे जे सोल्युशन्स आहेत, हे सोल्युशन म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सचं मिक्सचर, ते 2 टाईपचं असतं। त्यापैकी एक जे आहे सोल्युशन त्याला म्हटलं जातं होमोजिनियस सोल्युशन आणि दुसरे जे टाईप आहे सोल्युशनचं त्याला म्हटलं जातं हेटेरोजिनियस सोल्युशन, ठीक आहे। होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस, होमो आणि हेटेरो या शब्दांवरून त्यांची नावं पहा, समजून घ्या। अर्थ आहे त्यांना, होमो म्हणजे सेम आणि हेटेरो म्हणजे डिफरंट। म्हणजे सपोज आता मी तुम्हाला उदाहरण दिलं की एका बीकरमध्ये मी पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये वाळू टाकली, पाणी आणि वाळू, ठीक आहे। तर मला सांगा हे जे मिक्सचर तयार केलं, पाणी आणि वाळू ह्याचं मिक्सचर जे तयार केलं त्याला आपण काय म्हणणार आहोत, सोल्युशन। पण हे जे सोल्युशन आहे ते होमोजिनियस आहे की हेटेरोजिनियस। होमो म्हणजे सेम, म्हणजे सबस्टन्सेस मिक्स केल्यावरती त्यांच्यापासून एक सिंगल फेज तुम्हाला दिसेल, एकच स्टेट तुम्हाला दिसेल। जसं की या दगडाच्या ऐवजी मी जर याच्यामध्ये मीठ टाकलं असतं, हो नाही, पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये मीठ टाकलं, तर पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर पाण्यामध्ये मीठ तुम्हाला दिसणार नाहीये, तुम्हाला दिसताना फक्त पाणीच दिसणार, म्हणजे दिसताना फक्त एकच फेज दिसते तुम्हाला, हो नाही। मग एकच फेज म्हणजे त्याला म्हटलं जातं होमो। आहे डिफरंट कंपाऊंड्स पण ते सगळेचे सगळे काय आहेत, एका फेजमध्ये कन्व्हर्ट। मग असं जे सोल्युशन आहे या सोल्युशनला म्हटलं जातं होमोजिनियस सोल्युशन
आणि जर जे कंपोनंट तुम्ही मिक्स केलेले आहे, जे वेगवेगळे सबस्टन्सेस तुम्ही मिक्स केलेले आहे सोल्युशन फॉर्म होण्यासाठी, पण ते जर डिफरंट स्टेटमध्ये तुम्हाला सापडत असेल, वेगवेगळ्या फिजिकल स्टेटमध्ये तुम्हाला ते दिसत असतील, त्याच्यामध्ये पाणी पण आहे, घरी पण टाकलेले दिसत आहेत, हो की नाही, मग असे जे सबस्टन्सेस आहेत, असे जे मिक्सचर्स आहेत किंवा असे जे सोल्युशन्स आहेत, त्यांना आपल्याला म्हणायचं असतं हेट्रोजिनियस सोल्युशन. तर हा फरक समजून घ्या पहिल्यांदा. सोल्युशनमध्ये होमोजिनियस सोल्युशन्स असतात आणि हेट्रोजिनियस सोल्युशन असतात, आणि याचा डिटेल स्टडी 12वीला गेल्यावरती तुम्हाला सोल्युशन नावाच्या टॉपिकमध्ये करायचं आहे. आता फक्त सोल्युशनचं इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला हे सांगतोय, पण ही जे आहे याचाही फर्दर डिटेल स्टडी तुम्हाला 12वीच्या सोल्युशन नावाच्या टॉपिकमध्ये करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा लेसन जो आहे तो सोल्युशन ह्या लेसनचा काय आहे, बेस आहे, ते समजून घ्या. आणि हा बेस जर आता इथं पक्का झाला तर सोल्युशन हा टॉपिक समजायला तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे, मग इथं जे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की सोल्युशन म्हणजे मिक्सचर की ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस असतात. त्याचे 2 टाईप असतात, एक होमोजिनियस सोल्युशन आणि एक हेट्रोजिनियस सोल्युशन. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन जे कन्सिडर करायचं आहे, ते कन्सिडर करण्यासाठी जे सोल्युशन यूज करायचे आहे ते आहे होमोजिनियस सोल्युशन. ठीक आहे, मग होमोजिनियस सोल्युशन यालाच आपण सोल्युशन म्हणून कन्सिडर करणार आहोत, पण ऍक्च्युअल सोल्युशनची कन्सेप्ट काय आहे तर ती समजून घ्या. आता इथं ज्यावेळेस मी सोल्युशन म्हणेल त्यावेळेस कोणतं सोल्युशन असेल, होमोजिनियस सोल्युशन. हेट्रोजिनियस सोल्युशनचा ह्या टॉपिकमध्ये स्टडी नाहीये, तो पुढे गेल्यावरती तुम्हाला करायचं. ओके, तर आता कन्सिडर करूया आपण होमोजिनियस सोल्युशन, की ज्यांनाच आपण ट्रू सोल्युशन हे नाव देतो. त्याच सोल्युशनला आपण ट्रू सोल्युशन किंवा सिंपल सोल्युशन म्हणतो. आणि म्हणून आपल्या माइंडमध्ये ही कन्सेप्ट आहे की ज्यावेळेस साखर पाण्यामध्ये विरघळली किंवा एखादा सॉलिड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालं तर तयार होतं सोल्युशन, हो की नाही. पण ते सोल्युशन आहे का, कोणतं सोल्युशन आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ते सोल्युशन होमोजिनियस सोल्युशन आहे की ज्याला आपण ट्रू सोल्युशन म्हणतो. ठीक आहे, मग अशा ट्रू सोल्युशनचा आपल्याला स्टडी करायचा आहे या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. म्हणजे ज्यावेळेस आपण हा पॉईंट डिस्कस करत आहोत त्यावेळेस तुमच्या नजरेसमोर कोणते सोल्युशन पाहिजे तर होमोजिनियस सोल्युशन पाहिजे. ठीक आहे, मग होमोजिनियस सोल्युशन पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ठीक आहे, टोटल 9 प्रकार असतात होमोजिनियस सोल्युशनचे पण, जे सोल्यूट आणि सॉल्व्हंट आपण ऍड करतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एखादं सोल्युशन बनवतो होमोजिनियस, मग होमोजिनियस सोल्युशन म्हणजे काय की जेवढे सबस्टन्सेस आपण ऍड करतो ते सगळे एका फेजमध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे, मग ते एका फेजमध्ये कन्वर्ट होणारे सबस्टन्सेस किती आहेत त्याच्या बेसिसवरती त्यांचे वेगवेगळे टाईप्स आहेत. आणि त्यानंतर त्या टाईपमध्ये पण अजूनही सब टाईप आहे. जसं की सपोज एखादं सोल्युशन बनवताना मी 2 सबस्टन्सेस मिक्स केले आणि त्याचे एक होमोजिनियस सोल्युशन तयार झाले, मग अशा सोल्युशनला म्हटलं जातं बायनरी सोल्युशन. जर एखाद्या सोल्युशन बनवत असताना 3 कंपोनंट मी ऍड केले, 3 सबस्टन्सेस ऍड केले आणि तिघांपासून पण एक सिंगल फेज तयार झाली, त्याला म्हटलं जातं टर्नरी सोल्युशन. आणि काहींमध्ये 4 कंपोनंट जर असतील, 4 वेगवेगळे सबस्टन्सेस मिक्स केले असतील आणि ते एका सिंगल फेज मध्ये कन्वर्ट होत असतील तर त्याला म्हटलं जातं क्वाटर्नरी सोल्युशन. आता याचा उल्लेख तुमच्या बोर्डच्या बुकमध्ये केलेला नाहीये, पण हे ऍडिशनल नॉलेज म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सोल्युशन जे आहे ते असे 3 प्रकारचे असतात, बायनरी सोल्युशन, टर्नरी सोल्युशन आणि क्वाटर्नरी सोल्युशन. जे सोल्युशन, जे ट्रू सोल्युशन, बरं आता इथे सोल्युशन मी म्हणत आहे ते कोणतं आहे, ट्रू सोल्युशन, होमोजिनियस सोल्युशन. मग जे होमोजिनियस सोल्युशन की ज्याच्यामध्ये 2च सबस्टन्सेस असतात मिक्स केलेले, त्यांना म्हटलं जातं बायनरी. 3 सबस्टन्सेस असतील तर टर्नरी आणि 4 असतील तर क्वाटर्नरी. ठीक आहे, आणि आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बायनरी सोल्युशन वरती फोकस करायचं आहे की ज्याच्यामध्ये 2 कंपोनेंट असतात. एक कंपोनेंट डिझॉल्व्ह होणार असतो आणि एक डिझॉल्व्ह करणार असतो. जो डिझॉल्व्ह होतो त्याला म्हणतो आपण सोल्यूट आणि जो डिझॉल्व्ह करतो त्याला आपण म्हणतो सॉल्व्हंट. ठीक आहे, आणि ह्या दोघांचं तयार होतं सोल्युशन. म्हणजे ज्यावेळेस मी सोल्युशन म्हणेन त्यावेळेस तुम्ही आता इथं कन्सिडर करायचं आहे की ते बायनरी सोल्युशन आहे. बायनरी सोल्युशन म्हणजे 2 कंपोनेंट असतील, एक डिझॉल्व्ह होणारा आणि एक डिझॉल्व्ह करणारा. जो डिझॉल्व्ह होणारा असेल त्याला सोल्यूट म्हणा आणि जो डिझॉल्व्ह करणारा असेल त्याला सॉल्व्हंट. ठीक आहे, ह्या बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज बायनरी सोल्युशन तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे बायनरी सोल्युशन. सो बायनरी सोल्युशन इज अ होमोजिनियस सोल्युशन इन विच 2 कंपोनेंट्स आर मिक्स्ड. ठीक आहे, किंवा 2 सबस्टन्सेस आर मिक्स्ड अँड फॉर्म होमोजिनियस सोल्युशन. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला म्हटलं की बायनरी सोल्युशन मध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट कोण, तर सोल्यूट म्हणजे कोण, अ सबस्टन्स विच इज डिझॉल्व्ह. ठीक आहे, अ सबस्टन्स विच इज डिझॉल्व्ह. जो सबस्टन्स डिझॉल्व्ह होणार असतो त्याला म्हटलं जातं सोल्यूट. आणि सॉल्व्हंट म्हणजे कोण, अ सबस्टन्स in which
सोल्यूट डिझॉल्व, ज्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व होतो त्याला म्हटलं जातं सॉल्व्हंट. ठीक आहे, इकडचा पोर्शन तुम्हाला दिसतो, ठीक आहे दिसतो विचार. सो सबस्टन्स इन विच सोल्यूट डिझॉल्व इज कॉल्ड ॲज सॉल्व्हंट. ठीक आहे, म्हणजे बायनरी सोल्युशनमध्ये एक सोल्यूट असतो आणि एकच सॉल्व्हंट असतो. तसं जर तुम्ही टर्नरी बद्दल जर केलं तर त्याच्यामध्ये एक सॉल्व्हंट असतो, सॉल्व्हंट एकच असतो नेहमी कुठलंही सोल्युशन घेतलं, आणि कंपोनंट जे डिझॉल्व होणार आहे ते वेगवेगळे असतात. मग दोन कंपोनंट त्याच्यामध्ये कोण असतील, सोल्यूट असतील. ठीक आहे, क्वाटर्नरी सोल्युशन बद्दल तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगणार एक सोल्यूट आणि उरलेले तीन कंपोनंट जे आहेत ते सोल्यूट असतील. एक सॉल्व्हंट असेल मेन सॉल्व्हंट आणि त्याच्यामध्ये तीन कंपोनंट डिझॉल्व होणारे ते सोल्यूट असतील. ठीक आहे, यांचा स्टडी काही तुम्हाला करायचा नाही, त्याच्यामुळे जस्ट फक्त ॲडिशनल नॉलेज म्हणून हे लक्षात ठेवा, परंतु हे मात्र तुम्हाला परफेक्टली लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. अंडरस्टँडिंग झाली कन्सेप्ट सगळ्यांना? एकदम सोपी कन्सेप्ट आहे. सोल्युशन म्हणजे काय, तर सोल्युशन कोणते कन्सिडर करणार इथे, होमोजिनियस सोल्युशन. सोल्युशन इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्सेस. ठीक आहे, इफ दे फॉर्म होमोजिनियस लेअर देन इट इज कॉल्ड ॲज होमोजिनियस सोल्युशन्स ऑर ट्रू सोल्युशन्स. ठीक आहे, आणि हे ट्रू सोल्युशन पुन्हा बायनरी असतात, त्या बायनरीमध्ये एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट. सोल्यूट म्हणजे जो सबस्टन्स डिझॉल्व होतो तो, आणि सॉल्व्हंट म्हणजे ज्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व होतो तो. ठीक आहे, एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, आता ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे कॉन्सन्ट्रेशन कशाला म्हणायचं. ठीक आहे, बऱ्याच वेळेस लेक्चरमध्ये किंवा स्टडी करताना आपण हा वर्ड यूज करतो. शिक्षक म्हणतात आणि माझ्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. स्टडी करत असताना तुमचं मन सांगतं की आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता आलं पाहिजे, हो की नाही? तर आपल्याला हा कॉन्सन्ट्रेट वर्ड परिचयाचा आहे, पण आपण जो वर्ड यूज करतो कॉन्सन्ट्रेट करणं, तर तो त्याचा एक वेगळा अर्थ आहे, आणि इथं जो आपल्याला कॉन्सन्ट्रेशन हा वर्ड यूज करायचा आहे तो एक वेगळा अर्थ आहे. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट करणं म्हणजे आपण म्हणतो एक चित्त करणं, एक ठिकाणी एकाग्र होणं. ठीक आहे, ही मराठी मिनिंग आहे कॉन्सन्ट्रेट ह्या शब्दाचं, पण इथं मी कॉन्सन्ट्रेट हा वर्ड यूज नाही वापरते, इथं वर्ड यूज करत आहे कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, मग कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं कसं असतं? आता सोल्युशनला तर काही एकाग्र होण्याची गरज नाही ना, तर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय की सोल्युशन बनवत असताना जर बायनरी सोल्युशन असेल, बायनरी सोल्युशन म्हणजे कोणतं की ज्याच्यामध्ये एक सोल्यूट असेल आणि एक सॉल्व्हंट असेल. मी जर तुम्हाला त्याची उदाहरणं विचारली तर तुम्ही उदाहरणं देऊ शकता की नाही बायनरी सोल्युशनची, हो की नाही? काही विद्यार्थी म्हणतील की सर पाण्यामध्ये जर साखर टाकली तर जे सोल्युशन तयार होईल ते बायनरी सोल्युशन असेल. ठीक आहे, काही विद्यार्थी म्हणतील सर पाण्यामध्ये जर मीठ टाकलं तर जे सोल्युशन तयार होईल ते पण बायनरी सोल्युशन आहे. समजले? म्हणजे बायनरी सोल्युशन म्हणजे काय करायचे, आपल्याला दोन कंपोनंट मिक्स करायचे. दोन कंपोनंट मिक्स करत असताना एक कंपोनंट जो आहे तो सॉलिड असेल, दुसरा जो असेल तो लिक्विड असेल. असं काय नाही की बायनरी सोल्युशनमध्ये सॉलिड लिक्विडच पाहिजे, लिक्विड पण मिक्स करू शकता, सॉलिड लिक्विड मिक्स करू शकता, गॅस लिक्विड मिक्स करू शकता, किंवा तुम्ही गॅसमध्ये पण सॉलिड मिक्स करू शकता, गॅसमध्ये लिक्विड मिक्स करू शकता, गॅसमध्ये सॉलिड तुमचं वेगळं गॅस मिक्स करू शकता, हो की नाही? एअरचं उदाहरण आहे आपल्याकडं, गॅसेस मिक्सचर, होमोजिनियस मिक्सचर आहे ते, हो की नाही? त्यानंतर मग आपण असं म्हणू शकतो की बायनरी सोल्युशनमध्ये असंही होऊ शकतं की सॉल्व्हंट असेल त्याच्यामध्ये लिक्विड ॲड करू शकतो, गॅस ॲड करू शकतो, सॉलिड पण ॲड करू शकतो. अलॉयचं उदाहरण आहे आपलं त्यामध्ये. ठीक आहे, अलॉयमध्ये पण सॉलिड मिक्स असतात ना. म्हणजे मला सांगायचं आहे काय तुम्हाला की बायनरी सोल्युशन जे आहे ते म्हणजे फक्त सॉलिड लिक्विडचं कॉम्बिनेशन असणारे नसतील, कोणत्या पण फिजिकल स्टेटमध्ये तुमचं सॉलिड असेल, सॉल्यूट असेल किंवा सॉल्व्हंट असेल. ठीक आहे, मग याच्या बेसिसवरती टोटल 9 टाईप होतात. त्या 9 टाईपला डिटेलमध्ये डिस्कस करायची आत्ता ह्या स्टेजला गरज नाही. तुम्हाला मी सांगितलंय पूर्वी की सोल्युशनच्या टॉपिकमध्ये हे सगळे मुद्दे तुम्ही स्टडी करणार आहे. इथं तुम्हाला फोकस करायचा आहे कोणत्या सोल्युशनमधला की ज्याच्यामध्ये सोल्यूट जो आहे तो सॉलिड असेल किंवा गॅस असेल किंवा लिक्विडही असेल, आणि जो डिझॉल्व करतो ह्या सोल्यूटला, जो डिझॉल्व करतो सॉल्व्हंट, तो फक्त लिक्विड स्टेटमध्ये असेल. मग जर एखादं सोल्युशन बनवत असताना सॉल्व्हंट जर लिक्विड असेल, लक्षपूर्वक आहे का बरं, जर एखादं सोल्युशन तयार करत असताना सॉल्व्हंट जर लिक्विड असेल आणि त्याच्यामध्ये सॉलिड ॲड केला, लिक्विड ॲड केला किंवा गॅस ॲड केला, काही पण ॲड केलं, तर त्याची जे होमोजिनियस सोल्युशन जे तयार होतं त्या सोल्युशनला आपण लिक्विड सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे आता इथे ह्या टॉपिकमध्ये आपला जो फोकस आहे तो कोणत्या सोल्युशनवरती आहे, तर लिक्विड सोल्युशनवरती आहे. मग लिक्विड सोल्युशन कोणते असं तुम्हाला विचारत असेल की तुम्ही सांगायचं आहे लिक्विड सोल्युशन्स आर दोज सोल्युशन्स इन विच सॉल्व्हंट इज लिक्विड. ठीक आहे, आणि सोल्यूट जो आहे तो सोल्यूट तुम्ही काही पण यूज करू शकता, सॉलिड यूज करू शकता, लिक्विड यूज करू शकता किंवा गॅसही यूज करू शकता. तर असे जे बायनरी सोल्युशन आहे की ज्यामध्ये सॉल्व्हंट हा लिक्विड असतो त्या सोल्युशनला म्हटलं जातं लिक्विड सोल्युशन.
ठीक आहे. मग आता तुम्ही जे उदाहरणं मगाशी सांगितले, शुगरला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, सॉल्टला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, तर हे एक्झाम्पल कोणते एक्झाम्पल झाले? लिक्विड सोल्युशनची एक्झाम्पल झाले. ठीक आहे. मग एखादं सोल्युशन जे आपण बनवतो, आता तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये जर तुमच्या गेला, सॉरी जर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये प्रॅक्टिकल करण्यासाठी गेला, 11वीला तुमचं सुरू होईल, ज्यावेळेस तुमचं रेग्युलर क्लासरूम टीचिंग सुरू होईल त्यावेळेस, हो नाही, परंतु तुम्हाला 10वीपर्यंत पण माहिती आहे लॅबोरेटरी असतात केमिस्ट्री किंवा सायन्सचे एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी. तिथं जर तुम्ही गेला तर तिथं बऱ्याचशा बॉटल्समध्ये सोल्युशन्स ठेवलेले असतात. ते सगळेचे सगळे सोल्युशन्स कोणते असतात? तर लिक्विड सोल्युशन असतात, की ज्याच्यामध्ये लिक्विड हा सॉल्वंट यूज केला जातो, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करताना काही सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेसपैकी काही डिझॉल्व्ह करू शकतात. हो की नाही. तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये अशी सभोवार नजर जर फिरवली, आता मी इथं जे लेक्चर घेत आहे ती पण प्रॅक्टिकल लॅबच आहे. ठीक आहे. तुम्हाला जर मी असं दाखवलं तर ही सुद्धा काय आहे? प्रॅक्टिकल लॅबच आहे. मग ह्या लॅबमध्ये जर तुम्ही अशी नजर फिरवली तर होईल काय? आता हे व्हिडिओ डिस्टर्ब झाला असेल, तुम्हाला दिसले का सोल्युशन्स? बघा इकडच्या साईडला ह्या रॅकमध्ये काही बॉटल्स आणि त्याच्यामध्ये काही लिक्विड्स ठेवलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही प्रॅक्टिकलमध्ये जा तुम्ही, केमिस्ट्रीच्या स्कूलच्या सायन्सच्या लॅबोरेटरीमध्ये जा, ठीक आहे, बायोलॉजीच्या लॅबोरेटरीमध्ये गेला तरी तिथेही तुम्हाला काय सापडतील? सोल्युशन सापडतील. फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये शक्यतो सोल्युशन सापडत नाही, पण बायोलॉजीचं प्रॅक्टिकल असेल, त्यानंतर केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल असेल, तर ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जर गेला तर तुम्हाला काय भेटतं? सोल्युशन्स पाहायला भेटतं. मग जे सोल्युशन्स तुम्हाला पाहायला भेटतात ते कोणते आहे? असं जर जनरली तुम्हाला विचारलं टीचरनी तर तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे की सर अशा सोल्युशनला लिक्विड सोल्युशन म्हणतात. हो की नाही. म्हणजे जे थेरॉटिकली नॉलेज तुम्ही मिळवलं ते तिथं अप्लाय केलं. मग असं जर थेअरी शिकलेलं असाल, प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही पटपट आन्सर दिली तर टीचर पण खुश होऊन जातात तुमच्या परफॉर्मन्समध्ये आणि तुम्हाला जे प्रॅक्टिकलचे मार्क आहेत ते चांगले भेटून जातात. हो की नाही. फक्त टीचरला गुड मॉर्निंग म्हणणं, गुड आफ्टरनून म्हणणं मार्क मिळवण्यासाठी हे इनफ नसतं. हां, काही काही टीचर तसं करत असतील, पण मोस्ट ऑफ द टीचर्स जो विद्यार्थी गुड मॉर्निंग म्हणतो रोज, गुड आफ्टरनून म्हणतो, गुड इव्हिनिंग म्हणतो, त्यांनाच प्रॅक्टिकलचे मार्क देतात असं नाही. जो चांगला परफॉर्म करतो, हो की नाही, प्रॅक्टिकल लॅबमध्ये ज्यांचा परफॉर्मन्स चांगला असतो, म्हणजे त्यांना जनरल बेसिक टेक्निक्स माहिती असतील, प्रॅक्टिकल्समध्ये विचारलेल्या क्वेश्चन्सची ॲन्सर्स त्यांनी दिली असतील, तर अशांना चांगले मार्क टीचर्स देतात. ठीक आहे. म्हणून फक्त टीचर्सला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून म्हणजे ग्रीट करणं कशासाठी? मार्कांसाठी, हे चुकीचं आहे. असं करू नका. ॲज अ ऑनर म्हणून, ॲज अ रिस्पेक्ट म्हणून तुम्ही ते करा, पण त्याच्यामागे जर हा हेतू असेल तुमचा स्वार्थी हेतू, तर असं जर तुम्ही करत असाल तर ते काही करू नका. हो की नाही. टीचर्स लोक याला म्हणजे याच्या अपेक्षेने तुमच्याकडून पाहत नाही किंवा तुमच्याकडून ती अपेक्षाही करत नाही की तुम्ही असं बोलावं. ठीक आहे. तुम्ही विथ रिस्पेक्ट तुम्ही त्यांना ग्रीट करा. हो की नाही. पण काहीतरी मिळण्याच्या अपेक्षेने ग्रीट करत असाल तर तुम्ही कुठंतरी चुकत आहात. हो की नाही. मग ते होऊ नये म्हणून जपा. हो की नाही. मी जस्ट तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणजे एक लाईफसाठी एक छोटासा लेसन सांगितलं. काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेने कुणाला काही द्यायचं नाही. द्यायचं तर ते उदारपणे द्यायचं, न मिळण्याच्या अपेक्षेने. समजले? ओके. मी थोडंसं ट्रॅक भटकलो. मला तुम्हाला सांगायचं आहे सोल्युशन्सबद्दल. ठीक आहे. लिक्विड सोल्युशन्स. लिक्विड सोल्युशन सगळ्यांना लक्षात आले लेकरांनो? जर मी तुम्हाला विचारलं लिक्विड सोल्युशन कोणती, तर तुम्ही सांगू शकता की नाही सर लिक्विड सोल्युशन म्हणजे असे सोल्युशन्स की ज्याच्यामध्ये सॉल्वंट हा लिक्विड असतो आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणारा जो सोल्यूट आहे तो मे बी सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅस असेल. हो की नाही. तर हे झाले लिक्विड सोल्युशन. मग एखादं जे सोल्युशन बनवलेलं आहे त्या सोल्युशनमध्ये सोल्यूटची अमाऊंट किती आहे हे जे आपण कॅल्क्युलेट करतो किंवा माहिती करून घेतो, त्यानंतर ते जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणतो. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? की सोल्यूट किती प्रमाणामध्ये सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे. हो की नाही. जसं की आता एक छोटंसं उदाहरण मी देतो तुम्हाला. पहा, सपोज एक ग्लास आहे पाण्याने भरलेला, त्या ग्लासामध्ये मी 1 चमचा शुगर टाकली. ठीक आहे. ग्लास आहे आणि 1 चमचा शुगर टाकली, तर ते सोल्युशन तयार होईल की नाही? ऑब्व्हियसली ते सोल्युशन तयार होईल. हो की नाही. का बरं ते सोल्युशन तयार होईल? कारण की त्याच्यामध्ये असेल काय की सॉल्वंट पण असेल, सोल्यूट पण असेल. सोल्यूट जो आहे तो डिझॉल्व्ह झालेला असेल. हो की नाही. ते झालं तुमचं सोल्युशन. पण त्या सोल्युशनमध्ये तुम्ही शुगर टाकलेली आहे ना, शुगरची अमाऊंट तुम्हाला माहिती आहे, 1 टीस्पून इतकी शुगर तुम्ही त्याच्यामध्ये टाकली. मग आता तुम्ही ते सोल्युशन जे आहे ते काय म्हणाल की त्याचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन आहे. ते कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं हे पुढे गेल्यावरती आपण पाहणार आहोत, पण कॉन्सन्ट्रेशन काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. आता सपोज मी ते जे पाणी आहे ग्लासमधलं, ते पाणी काय केलं, आता तीच कंडिशन दुसरी कंडिशन कन्सिडर केली. एक सोल्युशन मी तयार करून घेतलं, 1 ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकली. दुसऱ्या वेळेस पण काय केलं मी, आता छोटंसं एक वाटी घेतली.
हो की नाही, पाण्याने भरलेली वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा शुगर टाकली, 2 सोल्युशन भेटले आपल्याला, हो की नाही. वाटीमध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकली, ग्लासमध्ये पण पाणी आहे त्याच्यामध्ये पण 1 चमचा शुगर टाकली, दोन्ही पण काय आहे सोल्युशन. दोघांची नावं बदलली का? नाही, दोघांची नावं सेम आहे, बोथ आर दी शुगर सोल्युशन. दोन्ही पण काय आहे शुगर सोल्युशन आहे. मग शुगर सोल्युशन आहे तर त्यांची टेस्ट कशी असणार आहे? गोड असणार आहे, हो की नाही. पण जर तुम्ही त्या ग्लासमधलं पाणी पिला तो गोडवा आणि वाटीमधलं पाणी पिला तो गोडवा, ह्या दोन्ही पण गोडव्यामध्ये फरक असेल की नाही? डेफिनेटली असेल. कोणता जास्त गोड वाटेल बरं? कोणतं सोल्युशन जास्त गोड असेल? जिथं पाणी जे आहे कमी आहे आणि शुगर जास्त आहे, हो की नाही. 1 चमचा शुगर एका वाटीमध्ये खूप झालं ना प्रमाण, परंतु एका ग्लासमध्ये 1 शुगर म्हणजे शुगरचं प्रमाण काय झालं? कमी झालं, हो की नाही. मग आता हे जे 2 सोल्युशन आहे ते दोन्ही पण सोल्युशनमध्ये फरक काय असं तुम्हाला विचारलं तर फरक म्हणजे ते सोल्युशन बदललेले नाही आहेत, तर त्यांच्यामध्ये जे सोल्यूट्सचं प्रमाण आहे ते काय झालं? चेंज झालं. तुम्हाला दिसताना दिसतंय की 1 चमचा साखरच टाकलेली आहे, पण पाण्याचं कंटेंट बदललं ना, मग पाण्याचं कंटेंट विथ रिस्पेक्ट टू सोल्यूट जो आहे त्याचं पण कंटेंट आपण कन्सिडर करतो, मेजर करतो. मग एखाद्या सोल्युशनमध्ये सोल्यूटचं कंटेंट आणि सॉल्व्हंटचं कंटेंट आपण जर मेजर केलं तर जे आपल्याला भेटतं त्याला म्हटलं जातं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. मग आता ह्या 2 सोल्युशनपैकी कॉन्सन्ट्रेशन असणारं सोल्युशन, कॉन्सन्ट्रेट असणारं सोल्युशन, कॉन्सन्ट्रेटेड असणारं सोल्युशन म्हणजे वाटीमध्ये जी शुगर टाकलेली आहे ती, की ज्याचा गोडवा जास्त आहे. ठीक आहे. आणि दुसरं जे ग्लासमध्ये शुगर टाकलेलं जे सोल्युशन आहे ते पण कॉन्सन्ट्रेटेडच आहे, परंतु त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाटीच्या सोल्युशनच्या कम्पॅरेटिव्हली कसं झालं? कमी झालं. मग जिथं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं त्याला आपण डायल्युटेड सोल्युशन. समजले? अजून एक छोटंसं उदाहरण देतो पहा मी तुम्हाला. सपोज आपल्या घरामध्ये आपण हँडवॉश जर वापरला, हँडवॉश असेल सगळ्यांच्या, वॉश बेसिनच्या तिथं आपण जे हँड वॉश करण्यासाठी जे लिक्विड ठेवतो ते, हो की नाही, हँडवॉश जर आपण घेतला तर तो हँडवॉश, हो की नाही, आहे तसंच तसं त्या बॉटलमध्ये टाकला तो प्युअर झाला, हो की नाही. पण आता काही काही असे लोक असतात आमच्या घरी नाही पण सांगतो मी, असं मी पाहिलेलं आहे, काही काही असे लोक असतात की काय करतात, ते जे पाऊच असतं हँडवॉशचं लिक्विड, ठीक आहे, ते अर्धं टाकतात त्या बॉटलमध्ये आणि उरलेलं काय टाकतात? पाणी टाकतात आणि त्यांना मिक्स करून घेतात, हो की नाही. झालं की नाही सोल्युशन तयार तिथे पण. मग ते सोल्युशन जे तयार झालेलं आहे ते सोल्युशन त्याला आपण काय म्हणणार? डायल्यूट केलं, हो की नाही, की जे प्युअर फॉर्म आहे तो थोडासा कमी प्युअर केला. सॅनिटायझरची पण आता रिसेंटली चालू आहे खूप मार्केटमध्ये सॅनिटायझर, प्युअर बॉटल येते पण लोक काय करतात? हाफ करतात, काही पाणी टाकतात की जेणेकरून ते जास्त दिवस जाईल, हो की नाही. म्हणजे आपण काय करतो, जे कॉन्सन्ट्रेशन आहे दिलेलं सोल्युशनचं ते कॉन्सन्ट्रेशन काय करतो? पाणी टाकून काय करतो? कमी करतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, की दिलेल्या सोल्युशनमध्ये अमाऊंट किती आहे सोल्यूट आणि सॉल्व्हंटची ते माहिती असते, त्याला म्हटलं जातं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ठीक आहे. आणि हेच कॉन्सन्ट्रेशन कसं काढलं जातं हे आपल्याला आजच्या लेसनमध्ये शिकायचं आहे, हेच आपलं मेन टार्गेट आहे. ठीक आहे. एक सिंपल फॉर्म्युलेज आहे, फॉर्म्युले तुम्हाला पटकन सांगितले तर तुम्ही फक्त फॉर्म्युलाचा यूज करून ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता, परंतु त्याच्या मागची बेसिक कन्सेप्ट जी आहे ती माहिती असणं गरजेचं आहे, की कॉन्सन्ट्रेशन काय असतं, हो की नाही, डायल्युटेड सोल्युशन म्हणजे काय असतात, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे काय असतं. ठीक आहे. तर आता सगळ्यात अगोदर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन काय आहे ते समजा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, ठीक आहे. म्हणजे एखादी सोल्युशन तयार करत असताना सोल्यूट आणि सॉल्व्हंट जे मिक्स करतो त्याच्यामध्ये सोल्यूट किती आहे आणि सॉल्व्हंट किती आहे ते जर माहिती झालं तर तुम्हाला त्या सोल्युशनचं काय माहिती झालं? कॉन्सन्ट्रेशन माहिती झालं. आणि कॉन्सन्ट्रेशन माहिती असेल तर आपण प्रॅक्टिकलमध्ये त्याला वेल यूज करू शकतो. जिथे जेवढ्या कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनची गरज आहे तिथंच वापरणार, उगाच जास्त कॉन्सन्ट्रेशनचं वापरणार नाही किंवा कमी कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन वापरणार नाही, हो का नाही. सो दिस इज द केस. आता आपल्याला समजून घ्यायचं की हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन जे आहे ते कसं फाइंड आउट करायचं. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांना समजलं की नाही? काय आहे कॉन्सन्ट्रेशन? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, की दिलेल्या सोल्युशनमध्ये सोल्यूट किती प्रमाणात प्रेझेंट आहे, हो की नाही, दिलेल्या सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जातं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. तुमच्या बुकमध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे, तुम्ही त्या पाहूया आपण. कॉन्सन्ट्रेशन ओके दिलेली आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. एकदम सोपं, जसं मी सांगितलं तसं दिलेलं सोल्यूट किती आहे आणि किती सॉल्व्हंटमध्ये तुम्ही त्याला मिक्स करू शकता ती अमाऊंट जर तुम्हाला माहिती झाली तर तुम्हाला काय माहिती होतं? सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. मग आता हे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढलं जातं हे फक्त न्यूमेरिकली तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. पण न्यूमेरिकली कॅल्क्युलेट करण्यासाठी काही फॉर्म्युलेज आहेत कॉन्सन्ट्रेशनचे, ते माहिती करून घ्या.
सगळ्यात पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे पर्सेंटेज बाय मास. ठीक आहे, याला म्हटलं जातं W/W. दुसरं जे आहे ते आहे मोलॅरिटी. तिसरं जे आहे ते आहे मोलॅरिटी. चौथं जे आहे ते आहे मोल फ्रॅक्शन. तर ह्या 4 प्रकारे तुम्ही एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, आता तुमच्या नोटबुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये जे नवीन सिलेबस इन्क्लूड झाले त्याच्यामध्ये एवढेच दिलेले आहेत. मास पर्सेंटेज आहे, त्यानंतर मोल फ्रॅक्शन आहे, मोलॅरिटी आहे, पण याच्याही व्यतिरिक्त वेगवेगळे काही टर्म्स आहेत की जे कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण वापरतो. सीईटीच्या दृष्टीने किंवा कॉम्पिटिटिव्हच्या लेवलच्या दृष्टीने थोडंसं महत्त्वाचं असेल ते म्हणजे याच्यामध्ये पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमनीही तुम्ही कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करू शकता. V/V त्याला म्हटलं जातं कॉन्सन्ट्रेशन, किंवा पार्ट्स पर मिलियन. ppm त्याला म्हटलं जातं. हे पण कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करण्यासाठी यूज केली जाणारी टर्म आहे. नंतर नॉर्मॅलिटी ही पण टर्म तुम्ही कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करण्यासाठी यूज करू शकता. तर असे टोटल 7 टर्म्स आहेत कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करण्याचे. ठीक आहे, त्यापैकी तुमच्या बोर्डच्या बुकमध्ये पहिल्या 4 कव्हर करून दिलेल्या आहेत. ठीक आहे, आणि ह्या तुम्हाला थोड्याशा म्हणजे जे NEETची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गरजेचे आहेत, आणि जे तुम्ही 12वीला गेल्यानंतर पुन्हा हे तिथं रिपीट होणारच आहे. ठीक आहे, हे पटपट सगळे काय आहे ते सांगतो. ठीक आहे, त्यांचे फॉर्म्युले समजून घ्या. हे आपण अप्लाय करणार आहे, यांचे फक्त फॉर्म्युले सांगू, पण हे तुम्हाला अप्लाय करायचे आहेत कारण की तो सिलेबसचा पार्ट आहे. ठीक आहे, चला. तर आपल्याला आता कॉन्सन्ट्रेशन जर काढायचं असेल आणि कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी आपण जर पर्सेंटेज बाय मास ही टर्म यूज केली तर पर्सेंटेज बाय मास काय असतं ते पहा. पर्सेंटेज ऑफ मास म्हणजे काय करायचं असतं, तुम्हाला एक सोल्युशन टोटल 100 ग्रॅमचं बनवायचं असतं. सोल्युशन किती बनवायचे, 100 ग्रॅमचं बनवायचे. मग त्या 100 ग्रॅममध्ये सोल्यूटचे काही ग्रॅम्स असतील आणि सॉल्व्हंटचे काही ग्रॅम्स असतील. लक्षात आले, सोल्यूटचे काही ग्रॅम्स आणि सॉल्व्हंटचे काही ग्रॅम्स, त्या दोघांना कंबाईन करून तुम्ही काय करणार, त्या पूर्ण सोल्युशनचा मास 100 करणार आणि त्याचं फक्त पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन करणार. मग त्याच्यासाठी एक सोपा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, मास पर्सेंटेज. ठीक आहे, पर्सेंटेज बाय मास किंवा मास पर्सेंटेज त्याला म्हटलं जातं, इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं मास जे आहे ते टोटल किती घ्यायचं, 100 घ्यायचं. मग त्या 100 ग्रॅम ऑफ सोल्युशनमध्ये सोल्यूटचं मास किती आहे, ठीक आहे, तो रेशो तुम्ही काढून त्याला जर 100 ने मल्टिप्लाइड केलं तर तुम्हाला जे आन्सर भेटेल ते असेल पर्सेंटेज बाय मास. ठीक आहे, ओके. पर्सेंटेज बाय मास म्हणजे काय, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. म्हणजे शुगरचं सोल्युशन तुम्हाला तयार करायचं. ठीक आहे, पाणी आणि साखर एकत्र करायची, पण सोल्युशन तयार करताना कसं करायचं, पर्सेंटेज बाय मास हे सोल्युशन तयार करायचं. मग ते सोल्युशन तयार करत असताना तुमचं टार्गेट आहे की पूर्ण सोल्युशनचं जे काही मास आहे ते 100 झालं पाहिजे. मग त्या 100 मध्ये 95 ग्रॅम सोल्यूट जर असेल, सॉल्व्हंट जर असेल, म्हणजे सपोज शुगरचं सोल्युशन मला तयार करायचं आहे, मग शुगर सोल्युशन तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये काय लागेल, मला वॉटर लागेल. वॉटरमध्ये शुगरला काय करावं लागेल, डिझॉल्व्ह करावं लागेल. ह्या दोघांचं टोटल व्हॉल्यूम टोटल मास किती आलं पाहिजे, 100. मग त्या 100 मध्ये वॉटर जर सपोज 95 असेल, शुगर जर सपोज 5 असेल, तर तुम्ही ह्या सोल्युशनचं पर्सेंटेज कसं काढणार, 5/100 इंटू 100. ठीक आहे, सोल्युशनचं व्हॉल्यूम, सोल्युशनचं मास टोटल 100 ग्रॅम झालं. ओके, इथं जे सांगितले मास ऑफ सोल्युशन किती झालं, 100 ग्रॅम. सोल्युशनचं मास म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये सोल्यूटचं पण मास असेल आणि सॉल्व्हंटचंही मास असेल, हे झालं सोल्युशनचं मास. आणि सोल्युशनचं पर्सेंटेज बाय मासमध्ये सोल्युशनचं मास हे नेहमी किती असतं, 100 असतं. ठीक आहे, मग 100 ग्रॅम जर घेतलं त्याच्यामध्ये सोल्यूट जर तुमचा 5च ग्रॅम आहे तर सोल्युशन किती होईल, मग तुमचं 5% सोल्युशन. ठीक आहे, हे जे आहे हे सोल्युशन किती होईल, 5% सोल्युशन. त्याच्यावरती काही सोपे न्यूमेरिकल्स तुम्हाला करायला विचारायचं. एक न्यूमेरिकल तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे, तो आपण सॉल्व्ह करू. फॉर्म्युला सगळ्यांना समजला, नोट करून घ्या फॉर्म्युला. पर्सेंटेज बाय मास इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. ठीक आहे, आणि मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय, सोल्यूटचा मास प्लस सॉल्व्हंटचा मास.
ठीक आहे, याचं एक न्यूमेरिकल आपण करू. पहा तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग 2 ग्रॅम ऑफ सबस्टन्स ए टू 18 ग्रॅम ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट द मास पर्सेंटेज. एकदम सोपा फॉर्म्युला आहे, सॉरी एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. एक सबस्टन्स आहे ए म्हणून, ए सबस्टन्स आहे, त्याचं नाव काय दिलं नाही, कोणतं आहे ते माहिती नाही, फक्त त्यांनी म्हटलं की सबस्टन्स आहे, सबस्टन्स ए. किती घेतलं त्यांनी, 2 ग्रॅम. सबस्टन्स ए जो आहे तो घेतला 2 ग्रॅम आणि त्याला डिझॉल्व केलं 18 ग्रॅम ऑफ वॉटर मध्ये. ठीक आहे, सबस्टन्स ए ला डिझॉल्व केलं वॉटर, आणि वॉटर किती घेतलं, 18 ग्रॅम ऑफ वॉटर घेतलं. तर हे जे सोल्युशन तयार होईल, ए ला वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यावरती जे सोल्युशन तयार होईल, त्या सोल्युशनचं पर्सेंटेज बाय मास किती असं तुम्हाला शोधायचं. ठीक आहे, मग पर्सेंटेज बाय मास साठी तुम्हाला गिव्हन काय काय दिलेलं आहे ते नोट करून घ्या. तुमच्या बुकमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो किती नंबरचा आहे, 2.16 नंबरचा. पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही नोटबुकमध्ये नोट करा. लिहिलं तर वेळ जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला मी फक्त सांगितलं की त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ए नावाचा सबस्टन्स दिलाय 2 ग्रॅम आणि वॉटरमध्ये डिझॉल्व करून सांगितलं की 18 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये त्याला डिझॉल्व करा आणि जे सोल्युशन तयार होईल त्याचं पर्सेंटेज काय मास शोधा. ठीक आहे, मग गिव्हन मध्ये तुम्हाला काय दिले, एचं मास दिला. ए हा कोण आहे बरं, ए हा असा सबस्टन्स आहे की जो डिझॉल्व होतो. मग जो सबस्टन्स डिझॉल्व होतो तो कोण असतो, तर सोल्यूट असतो. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, मास ऑफ सोल्यूट. सोल्यूट कोण आहे, ए, आणि त्याचं मास दिलं 2 ग्रॅम. आणि जो वॉटर आहे त्याच्यामध्ये त्याला डिझॉल्व केलेलं म्हणजे मास जो आहे वॉटरचं, वॉटर म्हणजे कोण झालं इथे, सॉल्व्हंट झाला. मग सॉल्व्हंटचं मास जे आहे H2 त्याचं किती दिलं, 18 ग्रॅम. आणि तुम्हाला काय शोधायचं, पर्सेंटेज बाय मास तुम्हाला शोधायचं. एकदम सोपं आहे. पर्सेंटेज बाय मास शोधण्यासाठी तुम्ही एक्स ही टर्म यूज करा, एक्स नका यूज करू काहीतरी आणि ओके याला बाय, कारण की एक्स आपल्याला पुढे वापरायचे आहे मोल फ्रॅक्शन. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला पर्सेंटेज बाय मास साठी सोल्युशन करत असताना. पर्सेंटेज बाय मास इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट, किती आहे 2 ग्रॅम, मास ऑफ सोल्युशन. आता मास ऑफ सोल्युशन म्हणजे कोण, त्या सोल्युशन मध्ये सोल्यूट पण आहे आणि सॉल्व्हंट पण आहे. सोल्यूट किती आहे 2 ग्रॅम, सॉल्व्हंट किती आहे 18 ग्रॅम. या दोघांची बेरीज केली तर किती होते, 2 ग्रॅम अपॉन 20 ग्रॅम. मग हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर जे काही तुम्हाला उत्तर भेटेल ते पर्सेंटेज मध्ये असेल. सॉरी, त्याला तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करायचं राहून. ठीक आहे, हा रेशो जो आहे त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं असतं. ठीक आहे, मग जे तुमचं आन्सर येईल ते आन्सर असेल तुमचं पर्सेंटेज. तर ते आन्सर किती असेल, ते आन्सर असेल 2. कॅल्क्युलेट करून घ्या, 100 10% मिळेल. ठीक आहे, बघा 10%. ठीक आहे, तर हे जे आन्सर येईल ते असेल तुमचं पर्सेंटेज बाय मास. म्हणजे ह्या सोल्युशनचं पर्सेंटेज कॉन्सन्ट्रेशन किती पर्सेंटेजमध्ये, तर तुम्ही सांगायचं आहे 10% सोल्युशन. आलं लक्षात. तर अशा पद्धतीचे सोपे न्यूमेरिकल्स तुम्हाला या पर्सेंटेज बाय मासनी कॅल्क्युलेट करायला सांगितले. ओके, सो दिस इज ऑल अबाउट पर्सेंटेज बाय मास. आता जे नंतर मी लिहिलं होतं पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, त्याच्यामध्ये करायचे काय, फक्त सेम न्यूमेरिकल असेल, फक्त ग्रॅमच्या ऐवजी लिटरमध्ये किंवा ml मध्ये दिलं जाईल. ठीक आहे, लिटरमध्ये नाही ml मध्ये दिलं जाईल. मग ml मध्ये दिलं तर इथं मास ऑफ सोल्यूट काय घ्यायचं, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट घ्यायचं आणि इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन घ्यायचं. म्हणजे पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम जर तुम्हाला काढायचं असेल तर तिथं व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन घ्यायचं आणि ह्याला मल्टिप्लाय करायचं 100. तुम्हाला काय भेटेल, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम भेटेल. हा तुम्हाला सिलेबसचा पार्ट नाही आहे, ॲडिशनल नॉलेज म्हणून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता सीईटीच्या तयारीसाठी. ठीक आहे, चलो. सो दिस इज ऑल अबाउट पर्सेंटेज. दुसरी जी टर्म दिली होती ती होती मोलॅरिटी. मोलॅरिटी ही कॅपिटल एम ने इंडिकेट केली जाते आणि मोलॅरिटी म्हणजे काय असते पहा. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. म्हणजे एखादं सोल्युशन तयार करत आहात की ज्याच्यामध्ये सोल्यूट आहे आणि सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट एकत्र केल्यावरती जे सोल्युशनचं व्हॉल्यूम होईल ते तुम्हाला कन्सिडर करायचं असतं लिटरमध्ये. टोटल व्हॉल्यूम किती आहे सोल्युशनचं लिटरमध्ये,
ते डिनॉमिनेटरला घेतलं आणि त्या सोल्यूट जो टाकलेला आहे, अमाऊंट जी सोल्यूटची टाकलेली आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स जर तुम्ही फाइंड आउट केले तर नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनचा जो रेशो आहे त्या रेशोला म्हटलं जातं मोलॅरिटी. ठीक आहे, तर मोलॅरिटी ऑफ सोल्युशन मीन्स व्हॉट, इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट टू दी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिक्विड. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला अजून एक महत्त्वाचा पार्ट हे लागेल की नंबर ऑफ मोल्स कसे काढले जातात. तर नंबर ऑफ मोल्स आपण पाठीमागे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये शिकलेलो आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, जो सोल्यूट आहे त्याचं मास, त्याला डिफाइन करतो त्याचं मोलार मास. ठीक आहे, सो मास अपॉन मोलार मास इज द नंबर ऑफ मोल्स. म्हणजे कधी कधी इनडायरेक्टली तुम्हाला मास दिलं जाईल सोल्यूटचं, त्यावरून तुम्हाला पहिल्यांदा मोल्स काढावे लागतील आणि मोल्सला व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर तुम्हाला काय भेटेल, सोल्युशनची मोलॅरिटी. ठीक आहे, पुन्हा एकदा पहा, एखाद्या सोल्युशनची मोलॅरिटी काढायची असेल तर त्या सोल्युशनमध्ये सोल्यूटचे मोल्स, ठीक आहे, किती व्हॉल्यूम सोल्युशनमध्ये तुम्ही डिझॉल्व्ह केलेला आहे, ठीक आहे, त्या रेशोला तुम्ही काय म्हणणार, मोलॅरिटी. आणि नंबर ऑफ मोल्स जर प्रॉब्लेममध्ये दिली नाही, मास दिलं जाईल तर मासवरून मोल्स कशी काढली जाते तर त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, त्याचा एक न्यूमेरिकल आपण पाहूया. प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे, कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ NaOH सोल्युशन which is prepared by dissolving 4 gram in enough water to form 250 ml of solution. हा कसा प्रॉब्लेम आहे, हा फॉर्म्युला नोट केला असेल, तुम्ही नोट केला नसेल तर रिवाइंड करा थोडंसं आणि नोट करून घ्या. ओके, तर प्रॉब्लेम तुमचा असा आहे 2.17 नंबरचा, कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ NaOH सोल्युशन. 2.17 नंबरचा कॅल्क्युलेट molarity of NaOH solution prepared by dissolving prepared by dissolving 4 gram of NaOH in water to prepare 250 ml of solution. 250 ml of solution. त्यांनी एक सोल्युशन तयार केलं पाण्यात, NaOH ला टाकून. NaOH टाकलं 4 ग्रॅम आणि वॉटर किती घेतलं त्याची अमाऊंट नाही दिली, पण जे सोल्युशन तयार झालं ते 250 ml झालं. म्हणजे वॉटर जे आहे ते 250 ml घेतलं, त्याच्यामध्ये NaOH ला डिझॉल्व्ह केलं. ठीक आहे, तर हे तुमचा काहीसा प्रॉब्लेम आहे आणि याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं. तर सॉल्व्ह करण्याच्या अगोदर गिवन काय काय आहे ते नोट करून टाका. तर गिवन मध्ये तुम्हाला हे सोल्युशन जे आहे त्याची मोलॅरिटी शोधायला सांगितली आहे. सो कॅपिटल M वी हॅव टू फाइंड. ठीक आहे, आणि ती शोधण्यासाठी NaOH च्या सोल्युशनची शोधायची. तर ते शोधण्यासाठी तुम्हाला काय सांगितले की NaOH काय केला, डिझॉल्व्ह केला 4 ग्रॅम. म्हणजे मास ऑफ NaOH तुम्हाला दिले, मास ऑफ NaOH किती, 4 ग्रॅम. त्याला डिझॉल्व्ह केलं कशामध्ये, वॉटर मध्ये. मग वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर जे सोल्युशन तयार झालं, सोल्युशन ऑफ NaOH इन वॉटर जे तयार झालं त्याचं व्हॉल्यूम किती आहे ते त्यांनी दिले. टोटल व्हॉल्यूम त्याचं झालं 250 ml. तर एवढं त्यांनी दिलेलं आहे आणि मोलॅरिटी तुम्हाला शोधायची. मग तो फॉर्म्युला अप्लाय करा. काय फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला मोलॅरिटीचा, मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ठीक आहे, सोल्यूट म्हणजे कोण आहे, NaOH अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ठीक आहे, पण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कशामध्ये पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिटर मध्ये पाहिजे. मग आता आपल्याला करायचं काय पहा, एक तर जे व्हॉल्यूम दिलेलं आहे ते ml मध्ये दिले ते लिटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि मोल्स शोधायचे. मोल्स काय आपल्याला दिलेले नाही. मग मोल्स कशी शोधतो आपण, मोल्स इज इक्वल टू, बोला, मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास, मास अपॉन मोलार मास. मग मास तर दिलेलं आहे की नाही, किती दिले मास दिलेला आहे 4 ग्रॅम. आणि मोलार मास कसं काढलं जातं, तुम्ही सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आठवावं लागेल. मोलार मास म्हणजे काय की जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज करायची. मग ॲटॉमिक मासेस तुम्हाला माहिती पाहिजे ना, सोडियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं. मग सोडियमचं मास असतं 23 ग्रॅम, ऑक्सिजनचं असतं 16 ग्रॅम आणि हायड्रोजनचं असतं 1 ग्रॅम. मग आता सोडियम 23, ऑक्सिजन 60 आणि हायड्रोजन 1, या तिघांची पण सम केली तर आपल्याला NaOHचं काय भेटेल, मोलार मास भेटेल. मग ती सम किती येते पहा, तर ती सम येते 40 ग्रॅम. ठीक आहे,
जर ते युनिफाईड युनिटमध्ये असेल तर मॉलिक्युलर मास असेल आणि मोलार मास जर घ्यायचं तर ते ग्रॅममध्ये घ्यायचं. ठीक आहे. आता हे जे आहे ते मास आहे, मोलार मास. ठीक आहे. मोलार मासची कन्सेप्ट आपण पाहिली आहे. हे जर युनिफाईड युनिट असतं तर हे ॲटॉमिक मासेस झाले. मग ॲटॉमिक मासेसची सम म्हणजे मॉलिक्युलर मास. ठीक आहे. आणि मोलार मासेसची सम म्हणजे मोलार मास. मग मोलार मास घेण्यासाठी आपण युनिफाईड युनिट फक्त कशामध्ये कन्वर्ट करतो? ग्रॅम. ठीक आहे. ज्यांनी तो व्हिडिओ मिस केलेला आहे त्यांनी कृपया तो पहा, तर तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर इथं 40 ग्रॅम हे काय झालं? मोलार मास झालं. NaOHचं मोलार मास म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्या सगळ्यांच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज केली आहे. ठीक आहे. तो 40 ग्रॅम हे झालं. आता हा रेशो जो तुम्हाला भेटला तो भेटला नंबर ऑफ मोल्स, तो तिथं पुट करा. ठीक आहे. जो काही भेटेल तो किती भेटेल पहा, 1/10. ठीक आहे. म्हणजे किती होईल तो 0.10. बरोबर. ओके. मग आता इथं 0.10 म्हणा किंवा 1/10 म्हणा, काही पण म्हणा, त्याला डिवाइड कशाने करायचं? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. पण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जे दिलेलं आहे 250 ml मध्ये दिलं. आपल्याला कशामध्ये पाहिजे? लिटरमध्ये पाहिजे. मग 250 ml चं लिटरमध्ये कन्वर्जन करायला काय करायचं? 10⁻⁻10 त्याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. कोणत्याही व्हॉल्यूमचं ml टू लिटर कन्वर्जन करायचं असेल तर जे ml चं व्हॉल्यूम आहे त्याला 10⁻⁻10 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. आणि लिटरचं ml मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर त्याला लिटरच्या व्हॉल्यूमला 10⁻³ मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. इंटर कन्वर्जन आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. जसं किलोग्रॅम आणि ग्रॅम आणि किलोग्रॅम. ग्रॅमचं कन्वर्जन किलोग्रॅममध्ये करायचं आहे 10⁻³ ने मल्टिप्लाय करा आणि किलोग्रॅमचं कन्वर्जन ग्रॅममध्ये करायचं आहे 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. तसंच ml आणि लिटर आहे. mlचं कन्वर्जन लिटरमध्ये करायचं आहे 10⁻³ ने मल्टिप्लाय करा आणि जर लिटरचं कन्वर्जन ml मध्ये करायचं असेल तर लिटरला 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. इथं mlचं कन्वर्जन करायचं आहे म्हणून आपण 250 ला 10⁻³ ने मल्टिप्लाय केला. आता हा रेशो तुम्ही काढलं की तुम्हाला काय भेटेल? सोल्युशनची मोलॅरिटी भेटून जाईल. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. समजलं? अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या सोल्युशनची मोलॅरिटी शोधायची. ठीक आहे. आता मोलॅरिटी सारखीच अजून एक टर्म आहे, मोलॅरिटी नाव. ठीक आहे. 3rd नंबर फॉर्म्युला तुम्हाला नोट करायचा आहे, मोलॅरिटी. ओके. मोलॅरिटी काय असते पहा. मोलॅरिटी इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्ट. मोलॅरिटी आणि मोलॅरिटी मध्ये स्लाइटली स्पेलिंग मध्ये थोडासा फरक आहे. मोलॅरिटी कॅपिटल एम च्या ऐवजी स्मॉल एम ने रिप्रेझेंट करायची. पण जशी मोलॅरिटी म्हणजे काय होती? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट होतं. ठीक आहे. आणि डिवाइड करत होतो त्याला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, पण कशामध्ये? लिटर. आता मोलॅरिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट तसंच ठेवायचं, फक्त डिवाइड व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटरच्या ऐवजी काय करायचंय? मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम करायचं. हा फरक फक्त दोघांमध्ये. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनच्या ऐवजी मास ऑफ सॉल्व्हंट घ्यायचं फक्त, परंतु घेत आहे ते किलोग्रॅम. ठीक आहे. जर ते ग्रॅम मध्ये असेल तर काय करणार? 10⁻³ त्याला मल्टिप्लाय करणार. म्हणजे हाच फॉर्म्युला पहा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट जो आहे त्याला डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट केलं. मास ऑफ सॉल्व्हंट जर केलं पण कशामध्ये? ग्रॅम मध्ये, तर तुम्ही त्याला 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. हा 10⁻³ वरती जर गेला तर तो 10⁻³ होतो. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम जर असेल त्याला तुम्ही 10⁻³ किंवा 1000 मल्टिप्लाय करायचे. वेगवेगळे फॉर्म्स आहेत, एकच फॉर्म्युला आहे, फक्त रिलेशन. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट मोलॅरिटी. मग मोलॅरिटीवरती एक प्रॉब्लेम तुम्हाला जर दिलेला असेल नोटबुकमध्ये, ओके आहे दिलेला, तो आपण सॉल्व्ह करू. मोलॅरिटी काय सांगितले पहा. द डेन्सिटी ऑफ 3 मोलार सोल्युशन ऑफ NaCl इज 1.25 grams per ml. कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. ठीक आहे. प्रॉब्लेम नोट करून घ्या. हे फॉर्म्युले नोट करून घ्या. त्यानंतर आपल्याला तो प्रॉब्लेम पण नोट करून घ्यायचा. काय सांगितलं प्रॉब्लेम मध्ये पहा. द डेन्सिटी ऑफ 3 मोलार सोल्युशन ऑफ NaCl. थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे, स्ट्रेट फॉरवर्ड नाही, बरंचसं कन्वर्जन तुम्हाला करायचं. प्रॉब्लेम नंबर आहे 2.80. सो डेन्सिटी ऑफ
3 molar solution of NaCl. 3 molar solution of NaCl is 1.25 grams per ml. 1.25 grams per ml. Calculate molarity of the solution. Calculate molarity of solution. ठीक आहे. आता चला सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, जो न्यूमेरिकल आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये गिवन टर्म्स काय काय दिलेले आहे ते नोट करून घेऊया. ठीक आहे. ते तर आपण न्यूमेरिकल वाचून शोधू शकतो की नाही. मग आता न्यूमेरिकल जर तुम्ही वाचला तर तुम्हाला डेन्सिटी दिलेली आहे एका सोल्युशनची. सोल्युशन कोणतं आहे, 3 मोलार सोल्युशन. म्हणजे सोल्युशनची काय दिलेली आहे, मोलॅरिटी दिलेली आहे. मोलॅरिटी ऑफ सोल्युशन इज 3 मोलार. 3 मोलार म्हणजे काय बरं, की 3 मोलार म्हणजे काय, मोलॅरिटीचा फॉर्म्युला पहा. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मग हे लिटर जे आहे ते पर लिटर जर कन्सिडर केलं, म्हणजे 1 लिटर जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स जेवढे आहेत ती झाली त्याची मोलॅरिटी. मग इथं 3 मोलार आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती दिलेले आहेत, 3 मोल्स दिलेले आहेत 1 लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मोलॅरिटी दिलेली आहे म्हणजे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला दिलेली आहे, 3 मोल्स तुम्हाला दिलेले. त्यानंतर ह्या सोल्युशनची डेन्सिटी सांगितली आहे 1.25 ग्रॅम. हे जे 3 मोलार सोल्युशन आहे त्याची डेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे 1.25 ग्रॅम्स पर ग्रॅम. सोल्युशनची डेन्सिटी. ठीक आहे. आणि त्याच्यावरून तुम्हाला काय शोधायला सांगितलं, मोलॅरिटी शोधायची. मग मोलॅरिटी शोधण्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला यूज करायचा, तो फॉर्म्युला नोट करून घ्या. काय आहे फॉर्म्युला, मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे. काय शोधायचं, मास ऑफ सॉल्व्हंट. आता प्रश्न असा आहे की सॉल्व्हंटचं तर मास आपल्याला गिवन मध्ये दिलेलं नाही. ओके. मग ते सॉल्व्हंटचं मास शोधण्यासाठी आपण काय करणार, ह्या डेन्सिटीची हेल्प घेणार. ओके. कारण की आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असतं. ठीक आहे. मग डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम जर असेल तर आपण सांगू शकतो की नाही. ठीक आहे. इकडे सेपरेट तुम्ही ते करू शकता, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. मग डेन्सिटी किती दिली सोल्युशनची, 1.25 ग्रॅम्स. ठीक आहे. मग मास आपल्याला शोधायचा आहे, व्हॉल्यूम किती असेल. ठीक आहे. तर ते व्हॉल्यूम किती असेल सोल्युशनचं सांगितलं की डेन्सिटी पर ml आहे. ठीक आहे. पर ml म्हणजे इथं 1 ml. ठीक आहे. मग याच्यावरून तुम्ही काय शोधू शकता, मास शोधू शकता. चला मास किती ते पहा. मास ऑफ 1 लिटर सोल्युशन इथं व्हॉल्यूम 1 लिटर करायचं. ठीक आहे. सो मास ऑफ 1 लिटर सोल्युशन किती, 1 लिटर काढून घेऊ मग आपण ते ml मध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. सो 1 लिटर जे आहे त्याला तुम्ही 1.25 मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय भेटेल, मास भेटेल. त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, कॅल्क्युलेशन करून काढलेली, ती आहे 1250 ग्रॅम. 1250 ग्रॅम. हे काय झालं, त्या सोल्युशनचं मास झालं. ठीक आहे. मग आता वॉटरचं मास आपल्याला शोधायचं आहे. मग वॉटरचं मास शोधण्यासाठी काय करणार आपण, NaClचं मास शोधून काढणार. ठीक आहे. हे नोट करून घ्या. इकडे मी तुम्हाला NaClचं मास कसं शोधायचं ते देतो. हे आपल्याला काय भेटलं, मास ऑफ सोल्युशन भेटलं. मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 1350. ठीक आहे. आता आपल्याला काय शोधायचं आहे, मास ऑफ NaCl. ठीक आहे. मग मास ऑफ NaCl कसं शोधायचं, तर मास ऑफ NaCl शोधायचं लिटरमध्ये, तर मोलॅरिटी वरून शोधायचं. मोलॅरिटी त्यांनी 3 दिलेली आहे. ठीक आहे. मग पहा, मोलॅरिटी 3 दिली, त्याच्यावरून नंबर ऑफ मोल्स आपण 3 कन्सिडर. ठीक आहे. मग मोल्स म्हणजेच काय असतात, मास अपॉन मोलार मास असतात. बरोबर. नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय, मास अपॉन मोलार मास. आता आपल्याला मास दिले आहे, मोल्स दिलेले आहे. ठीक आहे. मग मोल्स किती आहे, 3. आणि मोलार मास शोधलं जातं NaClच्या फॉर्म्युल्यावरून. NaCl मध्ये सोडियम
23 ग्रॅम आणि क्लोरीनचा मास असतो 35.5. मग ह्या दोघांची बेरीज जर तुम्ही केली तर ते किती होते पहा. 3 इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास किती त्याचं ऑलमोस्ट 30 50 58 58.5. मग 3 ला तुम्ही 55.5 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला त्याचं काय भेटेल मास. सो हियर मास ऑफ सोल्यूट किती भेटलं त्याचा आन्सर मी डायरेक्ट बुकमधून सांगतो. ते यायला पाहिजे तुमचं 175.5 175.5. ठीक आहे. मग आपल्याकडे मास ऑफ सोल्यूट आहे आणि मास ऑफ सोल्युशन पण आहे आणि आपल्याला काय शोधायचं आता मोलॅरिटी शोधायचं. तर आपला फॉर्म्युला करा इथं अप्लाय करा. मास इकडे मी लिहितो पहा. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम मास ऑफ सॉल्ट. ठीक आहे. मग नंबर ऑफ मोल्स तर आपल्याला माहिती आहे 3. तर मास ऑफ सॉल्व्हंट शोधायचे. मग मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे काय सोल्यूटचं मास आणि सोल्युशनचं मास पाहायचं. सोल्युशनचं मास म्हणजे काय असेल सोल्यूट प्लस सॉल्व्हंटचं मास असेल ना. सोल्युशनचं मास म्हणजे काय असेल सोल्युशन इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट असेल. ओके. मग इथं पहा सॉल्व्हंटचा मास आपल्याला नाही माहिती. सोल्यूटचं तर आपण कॅल्क्युलेट केलं 175.5 आणि सोल्युशनचं पण मास आपल्याला माहिती आहे 1350 ग्रॅम. मग आता तुम्ही काय करा याला इकडे घ्या. त्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन ते असेल काय मास ऑफ सॉल्व्हंट. मास ऑफ सॉल्व्हंट जे भेटलं ते इथं पुट करा. ते ग्रॅम्स मध्ये कन्वर्ट करून करा. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय भेटायचं आहे मोलॅरिटी भेटेल. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पण हे कन्वर्जन करायला विसरू नका. जे काही इथं मास येईल सॉल्व्हंटचं ते मास ग्रॅम मध्ये त्याला किलोग्रॅम मध्ये करू. ठीक आहे. म्हणजे जे काही आन्सर असेल त्याला 10⁻³ ने मल्टिप्लाय करून तुम्हाला ते कॅल्क्युलेशनसाठी वापरायचं. त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन शोधू शकता मोलॅरिटी. ठीक आहे. पुन्हा एकदा पहा याच्यामध्ये आपण काय केलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना वेगवेगळ्या स्टेप्स केल्या. थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे या प्रॉब्लेममध्ये कारण की स्ट्रेट फॉरवर्ड काही गिव्हन टर्म्स आपल्याला जे फॉर्म्युल्यामध्ये लागतात अप्लाय करायला त्या दिलेल्या नाही. फक्त डेन्सिटी दिली आणि मोलॅरिटी दिली आहे. मग पहिल्यांदा आपण काय केलं डेन्सिटीच्या हेल्पने सोल्युशनचं मास काढलं. हो की नाही. नंतर मोलॅरिटीच्या हेल्पने सोल्यूटचं मास काढलं. ठीक आहे. नंतर दोन्ही पण मासेसची सबस्ट्रॅक्शन करून सॉल्व्हंटचं मास घेतलं आणि सॉल्व्हंटचं मास आपण मोलॅरिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय केलं. एक लक्षात आलं त्या फॉर्म्युला त्या प्रॉब्लेमच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं गिवन काय काय दिले होते ते लिहिले. तर गिवन दिलं होतं मोलॅरिटी 3 म्हणजेच मोल्स दिली होती तुम्हाला. ठीक आहे. आणि डेन्सिटी दिली होती 1.25. ठीक आहे. आता ही जी डेन्सिटी दिली होती ती सोल्युशनची दिली. मग आपण सोल्युशन करताना काय केले स्टेप्स पहा. सोल्युशन करताना पहिल्या स्टेपमध्ये मास काढलं सोल्युशनचं डेन्सिटीचे हे. ठीक आहे. काय फॉर्म्युला वापरला डेन्सिटीचा डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग डेन्सिटी माहिती आहे व्हॉल्यूम माहिती आहे मास आपण शोधू. ठीक. दुसरं काय काढलं मास ऑफ सोल्यूट. मग मास ऑफ सोल्यूट कसं काढलं नंबर ऑफ मोल्स वरून. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मग त्यासाठी आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करण्याची गरज पडली. ते फॉर्म्युलावरून आपल्याला समजलं मोल्स दिलेले आहे मास आपण. आणि नंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं मास ऑफ सॉल्व्हंट काढलं. मास ऑफ सॉल्व्हंट काढण्यासाठी काय केलं मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सोल्युशन. सोल्युशनच्या मास मधून सोल्यूटचं मास काय केलं सबस्ट्रॅक्ट केलं मास ऑफ सोल्यूट. आणि मग चौथ्या स्टेप मध्ये मोलॅरिटीचा फॉर्म्युला अप्लाय केला नंबर ऑफ मोल्स अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट. फक्त हे सॉल्व्हंटचं मास जे आहे ते किलोग्रॅम मध्ये घेतलं. म्हणजे जे काही आन्सर इथं आलेलं आहे ग्रॅमचं ते किलोग्रॅम मध्ये वापरलं. तर ह्या स्टेप्स तुम्ही केल्या 4 स्टेप्स आहेत. ठीक आहे. केअरफुली करा. काही अडचण आली तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू. ओके. सो दिस इज ऑल अबाउट मोलॅरिटी. आतापर्यंत आपण किती पाहिले पहा 4 कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स पाहिल्या. पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. ठीक आहे. हे तुम्हाला काय आहे सिलेबसमध्ये आहे. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम नाही आहे पण तरी पण मी तुम्हाला ते सांगितलं. अजून एक सिलेबसमध्ये आहे ते म्हणजे कोणतं मोल फ्रॅक्शन.
मोल फ्रॅक्शन एकदम सोपं आहे. मोल फ्रॅक्शन जे आहे ते तुम्ही सोल्यूटचं पण काढू शकता आणि सॉल्व्हंटचंही काढू शकता. दोघांचेही मोल फ्रॅक्शन तुम्ही काढू शकता. म्हणजे तुम्हाला एखादं सोल्युशन आहे शुगर सोल्युशन, त्यामध्ये शुगर सोल्यूट असेल आणि वॉटर सॉल्व्हंट असेल, मग तुम्ही मोल फ्रॅक्शन सोल्यूटचे वेगळे काढू शकता आणि सॉल्व्हंटचे वेगळे काढू शकता. ठीक आहे. मग मोल फ्रॅक्शन जे आहे एक्स ने रिप्रेझेंट केलं जातं. सोल्यूटचे कसे काढायचे आणि सॉल्व्हंटचे कसे काढायचे ते आपले फॉर्म्युले सांगतात. ठीक आहे. सोल्यूटचे मोल फ्रॅक्शन कसे काढले जाते? नंबर ऑफ मोल्स सोल्यूट घ्यायचं, डिवाइड करायचं नंबर ऑफ मोल्स सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे सोल्युशन मध्ये जेवढे मोल्स आहेत तेवढे मोल्स खाली घ्यायचे आणि ज्याचे मोल फ्रॅक्शन काढायचे त्याचे नंबर ऑफ मोल्स वरती घ्यायचे. आता सॉल्व्हंटचे मोल फ्रॅक्शन काढायचे तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट वरती घ्या आणि त्याला डिवाइड करा. सोल्युशन मध्ये टोटल मोल्स किती आहे त्यात मग सोल्युशन मध्ये सोल्यूटचे पण मोल्स असतील आणि सॉल्व्हंटचे पण मोल्स असतील. तर हे सोपे फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे. आणि मोल्स कशी काढायची ते आपल्याला माहिती. जर मास दिलं तर मासला डिवाइड करायचं त्याच्या मोलार मासने, तुम्हाला मोल्स भेटतील. मग सोल्यूटचेही मोल्स भेटतील, सॉल्व्हंटचेही मोल्स भेटतील. फॉर्म्युलामध्ये पुट करा आणि तुमची कॅल्क्युलेशन्स करून टाका. एकदम सोपं आहे. याच्यावरती काही न्यूमेरिकल तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये दिलं, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे, पण तुम्ही एक्सरसाइजमधून सोडून पाहून सॉल्व्ह करू शकता. एकदम सोपी फॉर्म्युलेज आहेत. बरोबर. तर हे आहे तुमच्या सिलेबसमध्ये. आणि जे सिलेबसमध्ये नाही आहे ते म्हणजे पर्सेंटेज बाय मास, सॉरी पार्ट्स पर मिलियन. एकदम सोपं आहे. हे तुम्हाला काय करायचं? सोल्यूटचं मास घ्यायचं, डिवाइड करायचं सोल्युशनचं मासने. म्हणजे जसं आपण पर्सेंटेज काढत होतो, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन, हेच घ्यायचं. फक्त 100 ने मल्टिप्लाय करण्याच्या ऐवजी 10⁶ ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला भेटेल पार्ट्स पर मिलियन हे सोल्युशन. आणि नॉर्मॅलिटी जर काढायची आहे तुम्हाला, सोल्युशनची नॉर्मॅलिटी, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे मोल इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलेंट मास मल्टिप्लाइड बाय, मल्टिप्लिकेशनची गरज आहे. मोल इक्विव्हॅलेंट घ्यायचे आणि इक्विव्हॅलेंट मासने त्याला मल्टिप्लाय करायचे. पण हे थोडंसं तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड आहे. ते थोडासा हायर स्टाईलचा पार्ट आहे नीट आणि जी मध्ये. मोल इक्विव्हॅलेंट कशी काढायची, मोल्स कशी काढायची आपल्याला माहिती आहे ना. मोल्स कशी काढायची? नंबर ऑफ मोल्सला मोलार मासने डिवाइड करायचं. सॉरी, मोल्स काढण्यासाठी मासला मोलार मासने डिवाइड करायचं. आता मोल इक्विव्हॅलेंट काढायची असतील तुम्हाला तर काय करावं लागतं? मासला इक्विव्हॅलेंट मासने डिवाइड करायचं असतं. ठीक आहे. आणि हे इक्विव्हॅलेंट मास कसं असतं? तर इक्विव्हॅलेंट मास म्हणजे काय पहा. इक्विव्हॅलेंट मास, तर जी काही मोलार मास आहे त्या मोलार मासला त्याच्या व्हॅलन्सी फॅक्टरने मल्टिप्लाय करावा. मग हा व्हॅलन्सी फॅक्टर काय? तर तो जी आणि नीटच्या लेवलचा पार्ट आहे तो तुम्ही आता करू. ठीक आहे. व्हॅलन्सी फॅक्टर काय आहे ते डिपेंड करतं तुमचा कंपाऊंड ऍसिड आहे, बेस आहे की सॉल्ट आहे. ठीक आहे. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एकदम शॉर्टमध्ये मी सांगतो. बॅलन्स फॅक्टर ऍसिड म्हणजे किती हायड्रोजन तो लॉस करतो, बेस म्हणजे किती OH मायनस तो प्रोड्यूस करतो, आणि सॉल्ट म्हणजे किती पॉझिटिव्ह आयन किंवा किती निगेटिव्ह आयन तो प्रोड्यूस करतो. त्याला म्हटलं जातं बॅलन्स फॅक्टर. मोलार मासला बॅलन्स फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला इक्विव्हॅलेंट मास भेटेल. आणि मासला इक्विव्हॅलेंट मासने मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं तर मोल इक्विव्हॅलेंट तुम्हाला भेटेल. इक्वेशन झालं हे मोल इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. हे ॲडिशनल फॉर्म्युलेज आहेत. नीट आणि जीच्या विद्यार्थ्यांनी हे सगळं केलं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आणि तुम्ही जर फक्त बोर्ड आणि सीईटीची तयारी करणारे विद्यार्थी असाल तर तुम्ही फक्त लक्षात ठेवा की पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शन. Okay, so I hope you understand all the concept. In case of any queries you can contact me. कधीही मला कॉल करायला किंवा मेसेज करायला घाबरू नका. बिंदास तुम्हाला ज्या काही अडचण येईल ज्या वेळेस येईल त्यावेळेस तुम्ही मला मेसेज करा. मी जर फ्री असेल तर रिटर्न कॉल करेल किंवा मेसेज करेल, आणि फ्री नसेल तर जेव्हा मी पाहिजे तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्ड करेल. ठीक आहे. परंतु अभ्यास थांबू नका, अभ्यास कंटिन्यू चालू राहू द्या. आय होप तुम्हाला हे सगळं आजचा व्हिडिओ समजला असेल. सो दिस ऑल फॉर टुडे. बाय बाय अँड हॅव अ नाईस डे.